श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करते. येत्या 15 जानेवारीला आहे मकर संक्रांत. नवीन वर्षातला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा असा सण म्हणजेच मकर संक्रांत. मकर संक्रांती या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण हे सुरू होत असते आणि म्हणूनच आपण सूर्याचे उत्तरायण हे सुरू होत असल्यामुळे हा सण आनंदाने साजरा करत असतो. धार्मिक मान्यतेनुसार उत्तर ही देवतांची दिशा मानली जाते तर दक्षिण ही राक्षसांची दिशा मानली जाते. मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य हा उत्तर गोलार्धामध्ये प्रवास करण्यासाठी सुरुवात करतो, म्हणून हा दिवस धार्मिक मान्यतेनुसार विशेष दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी देवलोकाचा दरवाजा उघडतो आणि देवांच्या दिवसाची सुरुवात होते, म्हणून या दिवशी वर्षानुवर्षे दानपुण्याचे काम हे केले जाते आणि म्हणूनच या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व हे प्राप्त झालं आहे. असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने आपल्या जीवनामध्ये आनंद हा येत असतो, त्याचप्रमाणे समृद्धी सुद्धा येते आणि आपल्याला ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्या दूर होतात. मकर संक्रांतीला दान केल्याने या जन्मामध्येच नाही तर आपल्याला पुढच्या अनेक जन्मांपर्यंत मकर संक्रांतीला आपण जे काही दान केलेलं असतं त्या दानाचे पुण्यही आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच मकर संक्रांतीला दानधर्म करण्याचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांतीला आपल्याला अशा कोणत्या 6 वस्तूंचे दान करायचे आहे की त्या वस्तूंचे दान केल्याने आपल्याला या जन्मातच नाही तर पुढच्या अनेक जन्मांपर्यंत या वस्तूंचे दान केल्याचे पुण्य हे आपल्याला मिळेल. त्याचप्रमाणे आपल्याला या जन्मामध्ये ज्या काही अडचणी येत असतील, आर्थिक असतील, काही नोकरी व्यवसाया संबंधित असतील किंवा मुलांशी संबंधित असतील, अशा साऱ्या काही अडचणी तुमच्या या दानाने दूर होतील आणि तुम्हाला या जन्मामध्ये सुख, शांती, समृद्धी ही मिळेल. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की मकर संक्रांतीला आपल्याला अशा कोणत्या वस्तूंचे दान हे करायचे आहे की ज्या वस्तूंचे दान केल्याने आपल्याला त्याचे पुण्य हे या जन्मातच नाही तर पुढच्या अनेक जन्मांपर्यंत मिळेल. हे आता आपण जाणून घेऊया. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांतीला दान करण्याची आपली पहिली वस्तू आहे ती म्हणजेच तीळ. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी तिळाचे दान करण्याला विशेष महत्त्व हे दिले गेले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या दाण्यांसह भगवान श्रीहरी विष्णू तसंच सूर्यदेव आणि शनिदेव यांची तिळाने पूजाही केली जाते. तसंच ब्राह्मणांना तिळापासून बनवलेल्या गोष्टी मकर संक्रांतीला दान करणे हे अत्यंत शुभ असं मानलं जातं. शनिदेवांवर जेव्हा सूर्यदेव हे संतप्त व्हायचे तेव्हा शनिदेव आपल्या संतप्त झालेल्या पित्याला म्हणजेच सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या तिळांचा वापर हा करायचे. यावर प्रसन्न होऊन सूर्यदेवाने असे सांगितले की जेव्हा जेव्हा सूर्यदेव हे मकर राशीमध्ये येतील तेव्हा तिळाने त्यांची पूजा केल्याने आणि त्या दिवशी तिळाचे दान केल्याने त्यांना आनंद होईल आणि जी व्यक्ती मकर संक्रांतीला तिळाचे दान हे करेल त्या व्यक्तीवर सूर्यदेव हे प्रसन्न होतील आणि त्या व्यक्तीला शनी दोष असतील तर ते सुद्धा दूर होतील आणि म्हणूनच मकर संक्रांतीला तिळाचे दान करणे हे अत्यंत महत्त्वाचं असं मानलं जातं. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने सूर्यदेवांसह आपल्याला शनिदेवांची सुद्धा कृपाही प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला मकर संक्रांतीला तिळाचे दान हे एखाद्या गरजू व्यक्तीला करायचे आहे. मकर संक्रांतीला दान करण्याची आपली दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गुळ. ज्योतिषशास्त्रानुसार गुळ ही सूर्याची आवडती वस्तू अशी मानली जाते. सूर्यदेवांची आवडती वस्तू असल्या कारणाने गुळाचे दान हे मकर संक्रांतीला करणं अत्यंत महत्त्वाचं असं मानलं जातं. मकर संक्रांतीला आपल्याला गुळाचे दान हे तर करायचेच आहे, त्यासोबतच थोडासा गुळ हा आपल्याला सुद्धा खायचा आहे. असं केल्याने शनी, गुरु आणि सूर्य या तिन्हींचे दोष जे काही आपल्याला असतील ते दूर होतील. मकर संक्रांतीला आपण तिळगुळाचे लाडू किंवा गुळ मुरमुऱ्याचे लाडू हे सुद्धा दान करू शकतो. सूर्यदेवांची आवडती वस्तू गुळ असल्या कारणानेच मकर संक्रांतीला गुळ दान करण्याची परंपरा आहे आणि म्हणूनच आपल्याला मकर संक्रांतीला गुळाचे दान हे करायचे आहे. मकर संक्रांतीला दान करण्याची आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच खिचडी. मकर संक्रांतीच्या सणाला प्रामुख्याने खिचडी करण्याला महत्त्व हे दिलं गेलं आहे. मकर संक्रांतीच्या सणाला खिचडी पर्व असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी खिचडीचे दान करणं हे अत्यंत विशेष असं महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. या दिवशी भात आणि काळ्या उडीद डाळीची खिचडी ही दान केली जाते. उडीद डाळीचा संबंध हा थेट शनिदेवांशी मानला जातो आणि याचे दान केल्याने शनिदोष हे दूर होतात. त्याचवेळी तांदूळ हे एक अक्षय धान्य असं आपण मानत असतो. तांदूळाचे दान केल्याने आपल्याला अक्षय फलप्राप्ती ही होत असते आणि म्हणूनच आपल्याला मकर संक्रांतीला खिचडीचे दान हे करायचे आहे.
आणि अक्षय्य पुण्याची प्राप्तीही करून घ्यायची आहे। मकर संक्रांतीला दान करण्याची आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच ब्लँकेट किंवा शाल। मकर संक्रांतीला शालीचे दान करणे हे अत्यंत शुभ असं मानलं गेलं आहे। या दिवशी एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला आपण जर ब्लँकेट किंवा शाल ही दान केली तर आपल्याला शनिदेवांची आणि सूर्यदेवांची विशेष कृपा ही प्राप्त होत असते आणि आपली शनी दोषांपासून मुक्तताही होते। असं मानलं जातं की ब्लँकेट ही शनिदेवांशी संबंधित आहे आणि विशेषतः काळी शाल किंवा ब्लँकेट ही जर आपण एखाद्या गरजू व्यक्तीला मकर संक्रांतीच्या दिवशी दान केली तर आपल्याला असलेले शनिदेवाचे दुष्परिणाम हे दूर होतात। तुम्हाला जर काळी ब्लँकेट किंवा शाल ही दान करणं शक्य नसेल तर तुम्ही पांढऱ्या ब्लँकेट किंवा शालचे दान सुद्धा करू शकता। मकर संक्रांतीला दान करण्याची आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच कपडे। कपडे म्हणजेच वस्त्र। मकर संक्रांतीला कपड्यांचे देखील दान करणं हे महादान असं मानलं जातं। या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना एक जोडी कपडे तरी आपल्याला दान हे करायचे आहे आणि हे कपडे दान करताना ते आपल्याला जुने फाटलेले कपडे चुकूनही दान करायचे नाहीये। तसंच आपल्याला वापरलेले कपडे हे सुद्धा दान करायचे नाहीये। तर आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला एखादे कपड्यांची जोडी घेऊन ती एखाद्या गरजू आणि गरीब व्यक्तीला दान करायची आहे। नवीन कपडे दान करणं हेच नेहमी योग्य मानलं जातं। हे दान आपल्याला यथाशक्ती करायचं आहे। मकर संक्रांतीला दान करण्याची आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजे शुद्ध देशी तूप। ज्योतिषशास्त्रानुसार तुपाला सुद्धा सूर्यदेवाशी जोडले गेले आहे। मकर संक्रांतीला शुद्ध तूप दान केल्याने आपल्याला आपल्या करिअरमध्ये लाभ होत असतो। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला शुद्ध देशी तूप हे दान केल्याने आपल्याला आपल्या या जन्मामध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा या मिळतात आणि आपला मोक्ष प्राप्तीचा मार्ग हा सुद्धा मोकळा होतो। तर असे हे मकर संक्रांतीला शुद्ध देशी तूप हे दान करण्याचे महत्त्व आहे। या ज्या काही वस्तू मी तुम्हाला दान करण्यासाठी सांगितल्या आहेत त्या आपल्याला गरजू व्यक्तींनाच दान करायचे आहे। दान करताना ते कधीही नेहमी आपल्याला गरजू आणि गरीब व्यक्तींनाच करायचे आहे। कुठल्याही श्रीमंताला आपल्याला हे दान करायचे नाहीये। तर याप्रमाणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की मकर संक्रांतीला आपल्याला अशा कोणत्या 6 वस्तूंचे दान करायचे आहे जेणेकरून आपल्याला या वस्तूंचे दान केल्याने त्याचे पुण्य हे या जन्मातच नाही तर आपल्याला त्याचे पुण्य हे पुढच्या अनेक जन्मांपर्यंत मिळेल। याची संपूर्ण माहिती ही आपण बघितली आहे। या वस्तूंपैकी तुम्हाला ज्या वस्तू मकर संक्रांतीला दान करण्याला जमत असतील त्या तुम्ही नक्की दान करा। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।